नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या माझी शाळा YouTube चॅनलवर। आज आपण नवरात्री बद्दल माहिती जाणून घेऊया। भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली असून इथे अनेक सण, उत्सव व धार्मिक परंपरा साजऱ्या केल्या जातात। या सणांमध्ये नवरात्री हा एक अत्यंत महत्त्वाचा, लोकप्रिय आणि भक्तिभावाने भरलेला सण मानला जातो। नवरात्री म्हणजे नवरात्री। या नवरात्री आणि 10 दिवसामध्ये देवी दुर्गेच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते। ही उत्सव मालिका शरद ऋतूत येणाऱ्या आश्विन महिन्यात येते आणि ती संपूर्ण भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते। नवरात्री केवळ धार्मिक विधींना मर्यादित नसून तिचा सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक पैलूही तितकाच महत्त्वाचा आहे। ही काळ म्हणजे भक्ती, आराधना, उपासना, शुद्धता आणि आत्मशुद्धीचा काळ मानला जातो। नवरात्रीचा इतिहास व महत्त्व। नवरात्रीचा उगम देवी दुर्गेच्या राक्षस महिषासुराशी झालेल्या युद्धाशी संबंधित आहे। पुराणांनुसार महिषासुर नावाचा राक्षस अत्यंत बलाढ्य होता। त्याने ब्रह्मदेवाकडून वर मिळवून सर्व देवतांना पराजित केले व स्वर्गावर कब्जा केला। हे पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपली शक्ती एकत्र करून देवी दुर्गेला निर्माण केले। देवीने 9 दिवस व रात्र महिषासुराशी युद्ध केले आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला। त्यामुळे 10वा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो। या 9 दिवसामध्ये देवी दुर्गेच्या नवदुर्गा म्हणजेच 9 रूपांची पूजा केली जाते। 1. शल्पत्र, 2. ब्रह्मचारिणी, 3. चंद्रघंटा, 4. कुष्मांडा, 5. स्कंदमाता, 6. कात्यायनी, 7. कालरात्री, 8. महागौरी, 9. सिद्धिदात्री। या प्रत्येक रूपाचे वेगवेगळे प्रतीक व वैशिष्ट्य आहे। या नवरात्रीमध्ये भक्त स्वतःमध्ये सकारात्मकता, संयम, भक्ती आणि साधना वाढविण्याचा प्रयत्न करतात। नवरात्रीचे धार्मिक व आध्यात्मिक महत्त्व। नवरात्री हा काळ आत्मशुद्धी, उपासना व मनोबल वाढवण्याचा आहे। यामध्ये लोक उपवास करतात, सप्तशतीचे पठण करतात, देवीच्या मंत्रांचा जप करतात आणि सकाळ संध्याकाळ आरती करतात। उपवास केल्यामुळे शरीर शुद्ध होते आणि मन एकग होते। हिंदू धर्मातील सत्व, रज व तम या 3 गुणांमध्ये सत्वगुण वाढवण्यासाठी नवरात्री उपयुक्त मानली जाते। देवीची उपासना करून भक्त आपली नकारात्मकता दूर करत देवीच्या स्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात। नवरात्रीची साजरी करण्याच्या विविध पद्धती। 1. महाराष्ट्रात नवरात्रीमध्ये घरोघरी देवीची स्थापना केली जाते। महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो। नवरींची ओटी भरली जाते आणि स्त्रिया 9 दिवस रंगीबेरंगी साड्या नेसतात। याला 9 रंगांची नवरात्र असंही म्हणतात। गावोगावी देवीच्या मंदिरात जागर आणि भोंडला यासारखे कार्यक्रम होतात। काही ठिकाणी गरबा आणि दांडिया नृत्याचे आयोजनही केले जाते। 2. गुजरातमध्ये नवरात्रीचा उत्सव अत्यंत भव्य स्वरूपात साजरा केला जातो। येथे नवरात्रीच्या 9 रात्री गरबा व दांडिया रास खेळले जातात। लोक पारंपरिक पोशाखात सजून देवीची आराधना करतात। गुजरातमधील नवरात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे संध्याकाळी देवीची आरती करून संपूर्ण रात्र गरबा खेळणे। 3. उत्तर भारतात नवरात्रीत रामलीला हा नाट्यप्रकार प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये रामायणातील प्रसंगांचे नाट्यरूप सादरीकरण केले जाते। 10व्या दिवशी रावण दहन करून विजयादशमी साजरी केली जाते। याशिवाय लोक देवीच्या मंदिरात जाऊन विशेष पूजा करतात आणि कन्यापूजन करतात। यात 9 लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांचे पूजन करून त्यांना भोजन दिले जाते। 4. दक्षिण भारतात नवरात्री गोलू म्हणून ओळखली जाते। घरात खेळणी व मूर्तींचे रचना करून पूजा केली जाते। महिलांनी एकमेकींना सुंदर वस्त्र, साड्या व प्रसाद देणे, संगीत कार्यक्रम आयोजित करणे ही येथील परंपरा आहे। बंगालमध्ये नवरात्रीचा शेवटचा भाग दुर्गा पूजेत रूपांतरित होतो। येथे देवी दुर्गेच्या भव्य मूर्ती तयार केल्या जातात आणि 5 दिवस विविध धार्मिक विधी होतात। शेवटी विजयादशमीच्या दिवशी मूर्तींचे विसर्जन जलसमाधीत केले जाते। बंगाली नवरात्रीत स्त्रिया सिंदूर खिंड करतात, ज्यामध्ये त्या एकमेकींना सिंदूर लावून शुभेच्छा देतात। नवरात्रीतील उपवासाचे महत्त्व। उपवास हा नवरात्रीचा एक महत्त्वाचा भाग आहे। यामध्ये लोक सात्विक अन्न खातात, जसे की साबुदाणा, फळे, दूध, शेंगदाणे,
बटाटे इत्यादी. उपवासामुळे शरीरातील अपाचनीय घटक बाहेर पडतात व मन शांत होते. याशिवाय उपवास आत्मशुद्धीसाठी व मनाच्या एकाग्रतेसाठी उपयुक्त मानला जातो. नवरात्रीतील स्त्रियांचा विशेष सहभाग. नवरात्रीमध्ये स्त्रियांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. देवी ही शक्तीचे प्रतीक असल्याने स्त्रियांना विशेष स्थान दिले जाते. कन्यापूजन, हळदी कुंकू, ओटी भरणे, आरती, भोंडला यामध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. ग्रामीण भागांपासून ते शहरी भागांपर्यंत स्त्रिया पारंपरिक वेशात सजून देवीची उपासना करतात. नवरात्री आणि संस्कृती. नवरात्री फक्त धार्मिक सण नसून तो सांस्कृतिक एकतेचे प्रतीकही आहे. या काळात नृत्य, संगीत, कला आणि नाट्य यांचा संगम पाहायला मिळतो. गरबा, दांडिया, रामलीला, भोंडला अशा कार्यक्रमांमुळे स्थानिक कला जोपासली जाते. यामुळे अनेक स्थानिक कलाकार, नृत्यदले, वादक, मूर्तिकार, वस्त्रनिर्माते यांना रोजगार मिळतो. अनेक ठिकाणी तरुण, वृद्ध, महिला, मुले सर्वजण नवरात्रीच्या आयोजनात सहभागी होतात. त्यामुळे सामाजिक ऐक्य वाढते. नवरात्रीचे सामाजिक व आर्थिक महत्त्व. नवरात्रीमुळे स्थानिक बाजारपेठा फुलतात, कारण लोक नवीन कपडे, दागिने, पूजेच्या वस्तू, फराळाचे पदार्थ, दिवे, फुलं, मूर्ती अशा अनेक गोष्टी विकत घेतात. अनेक ठिकाणी मेळ्यांचे आयोजनही होते. त्यामुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते. सामाजिक दृष्टिकोनातून हा सण एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतो. गटागटाने गरबा खेळणे, मंदिरात सामूहिक आरती करणे, एकमेकांना ओटी देणे यामुळे समाजात एकजूट व प्रेमभावना निर्माण होते. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.